हॅलो फ्रेंड्स, आज शेंगदाण्याची चिक्की पाहूया। तर मी कढईमध्ये कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे। तर ते गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये एक गूळ अर्धी वाटी असा खिसून घेतला होता आणि तोच मी त्याच्यामध्ये ॲड केला आहे। तर ते गरम तुपामध्ये आपला गूळ आहे तो वितळेल तोपर्यंत आपण त्याला हलवायचा आहे। आणि नंतर त्याचमध्ये मी एक अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतला होता मिक्सरमध्ये, तोच त्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि याला मिक्स होऊस तर पूर्ण त्याच्यामध्ये हलवायचा आहे। नंतर तो हळूहळू गरम गुळामध्ये मिक्स झाल्यानंतर तो गूळ असा आळून येईल आणि ते जे पीठ आहे, कुट्टा आहे तो शेंगदाण्याचा, तोही त्यासोबत घट्ट होऊन थोडासा कडक झाल्यासारखा होईल तोपर्यंत आपल्याला त्याला हलवायचं आहे। आणि नंतर गॅस बंद करून ते मी मिश्रण जे आहे ते आपल्या पोळपाटावर एक थोडंसं तूप लावून घेते मी पोळपाटाला आणि ते मिश्रण त्या पोळपाटावर मी टाकते। ते पाय मी असं सगळं त्या पोळपाटावरती टाकून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं थंड होण्याच्या आतच आपल्याला त्याला एक पोळीसारखं आपल्या बेलण्यानं लाटून घ्यायचं आहे, पातळ असं। तर तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे आहे तेवढं तुम्ही पतलं करू शकता। त्याला अशी पोळी लाटून घ्यायची आहे। तूप असं खाली याच्यासाठी लावायचं की ते आपल्या पोळपाटाला चिटकून नाही बसणार। ते पा मी असं पतली अशी पोळी करून घेतली आहे आणि 1-2 मिनिटात आपण त्याचे चेक्स असे करून घेणार आहात, कट करून घेणार आहात। ते हे चेक्स पण असे पटपट होतात, काही तुम्हाला त्रास वगैरे काहीच होत नाही। कडक असल्यामुळे ते होऊन जातं पटकन आणि ते सुट्टे लगेच होतात तूप लावलेलं असल्यामुळे। हे एक सेम आकाराचे, तुम्हाला जेवढ्या आकाराचे पाहिजेत, छोटे पाहिजे असतील तर छोटे, मोठे पाहिजे असतील तर मोठे, तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता। तर मी असे बिस्किटासारखेच केलेले आहेत। असे कट केल्यानंतर मी त्याला लगेच निघतात, ते सेपरेट होतात, तुम्हाला काहीच त्रास होणार नाही। तर ते मी आता हे पहा असे प्लेटमध्ये व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत। हे आपल्या कॅडबरी चॉकलेट सारखे दिसतात, ते मस्त असं त्याला कलर पण येतो आणि कुरकुरीत पण मस्त होतात, चावायलाही काहीच त्रास होत नाही तूप टाकल्यामुळे आपण। तर पहा मस्त असे कॅडबरी चॉकलेटच दिसतात, लहान मुलांना तर खूप आवडतील। तुम्ही करून पहा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा।